बघा, एक दुकानदार प्रत्येकी 90 पैसे दराने 120 अंडी खरेदी करतो. रस्त्यात 20 अंडी फुटतात. उर्वरित अंडी त्याने प्रत्येकी 1 रुपये या प्रमाणे विकली तर त्याला किती टक्के नफा किंवा तोटा होईल असा प्रश्न. शेकडा नफा शेकडा तोटा प्रकरणाशी संबंधित. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. इथे एक गोष्ट, प्रति 90 पैसे दराने, म्हणजे एका अंड्याचा दर 90 पैसे आहे, याप्रमाणे 120 अंडी खरेदी केली. एकूण खरेदी किती बाबा हा प्रश्न प्रथम मनाशी. एकूण खरेदी किती? एका अंड्याची किंमत 90 पैसे, एकूण खरेदी केलेली अंडी 120, 12 अष्टोदर्श आणि त्यावर हे 2 शून्य. एकूण पैशामध्ये रूपांतर. आता एक गोष्ट क्लिअर, एका रुपयामध्ये 100 पैसे असतात, लक्षात घ्या. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा. 108. आता हे रुपयामध्ये परावर्तन किंवा रूपांतरण झालं या पैशाचं. ही झाली लेकरांनो खरेदी. ही झाली खरेदी. आता गोष्ट अशी की रस्त्यानं खरेदी केलेल्या 120 अंड्यापैकी 20 अंडी फुटली. याचा अर्थ असा की 100 अंडी फक्त विक्रीसाठी काय तर उपलब्ध. 100 अंडी फुटली. 120 मधून 20, आपलं 120 अंड्यामधून 120 अंड्यामधून 20 अंडी फुटली. लक्षात घ्या. मग 120 मधून 20 फुटलेली अंडी वजा करा. याचा अर्थ असा की आता फक्त 100 अंडी अशी आहेत जी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि विक्री अंड्याची केली कशी? त्यानंतर 1 रुपये याप्रमाणे. मग एकूण विक्री किती बाबा? एकूण विक्री हा प्रश्न. 1 रुपये प्रति अंड याप्रमाणे त्यानं विक्री केली. विक्रीसाठी उपलब्ध असलेले अंडे 100. 100 एक 100 रुपये ही आहे लेकरांनो एकूण विक्री. आम्हाला इथं विक्री माहित आहे, खरेदी सुद्धा माहित आहे. लक्षात घ्या, इथं खरेदी या विक्रीपेक्षा मोठी ठरते. याचा अर्थ ज्या व्यवहारामध्ये खरेदी मोठी त्या व्यवहारात तोटा झालेला असतो लेकरांनो. म्हणजे खरेदी वजा, एक सूत्र आहे, खरेदी वजा विक्री आणि बराबर काय असतो तर तोटा. खरेदी 108 आणि विक्री ही 100. याचा अर्थ असा, या प्रकरणामध्ये 8 रुपये काय झाला लेकरांनो? तोटा झाला. आम्हाला प्रश्नामध्ये शेकडा तोटा विचारला. शेकडा तोटा असो किंवा शेकडा नफा, सूत्र प्रत्यक्ष तोटा याला गुणीला 100 असतात आणि भागीला असते खरेदी किंमत. हे काही बारीक चिरीक सूत्र पाठ करा. 8 हा प्रत्यक्ष तोटा, याला गुणीला 100, भागीला खरेदी किंमत कोणती तर 108. बघा, 4 दोन्ही 8, 4 गुणीला 27 108, म्हणजे 2 गुणीला 100 आणि याला भागीला 27. याचा अर्थ 200 आणि भागीला 27 हा भाग लेकरांनो 7.4 न जातो. 7.4% हा त्या दुकानदाराला झालेला शेकडा तोटा होय. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या बिनधास्त विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन दर्जेदार संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. शेकडा तोटा शेकडा नफा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.